नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता. माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. थंडीचा सीझन चालू झाल्यानंतर थोडे मार्केटमध्ये आता गाजरच्या हलव्याचे गाजर यायला चालू होतात आणि आता मला गाजरच्या हलव्यासाठी चांगली गाजर मिळाली म्हणून मी मार्केटमधून आणलेले आहेत आणि त्याचाच गाजरचा हलवा बनवलेला आहे. एक अर्धा किलो गाजर मी आणलेले आहेत. याच्या आधीही मार्केटमध्ये चांगले गाजर होते पण इतके टेस्टला गोड नव्हते. आता मार्केटमध्ये जे गाजर आलेले आहेत एकदम छान गोड असे हलव्यात करण्यासाठी योग्य असे गाजर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि हे असे अर्धा किलो मी गाजर आणलेले. मीडियम साईजमध्येच आपल्याला गाजर घ्यायचे आहेत. जास्त बारीक केला तर किसण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मोठे घेतला तर त्याच्यामध्ये थोडंसं व्हाईट असं जास्त येतं आणि त्यामुळे हलवा चांगला बनत नाही. त्यामुळे असे मीडियम साईजचेच गाजर आपल्याला लाल असे बघून घ्यायचे. सर्व गाजरांचे अशी वर जे साल आहेत ते पूर्ण साफ करून घ्यायचे आहेत, काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतरच आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. मी ही रेसिपी ट्रेडिशनल पद्धतीनंच करणार आहे. आपल्या रेग्युलर जी पूर्वीपासून करत आलो गाजरचा हलवा त्याप्रमाणेच करणार आहे. आणि आता हे गाजर सर्व कट करून घेतलेले आहेत धुवून व्यवस्थित आणि मोठे मी खिसणी घेतलेली वापरलेली. एकदम बारीक खिसणी घ्याल तर एकदम जास्त बारीक असं पाणी जास्त होतं या गाजराचं, त्यामुळे मोठ्या खिसणीचाच वापर करायचा आहे आपल्याला आणि छान असे खिसून होतात. हे गाजर मोठ्या खिसणीवर खिसल्यामुळे गाजरचा हलवा पण जास्त छान असा बनतो. त्यामुळे मी खिसणी ही अशी मोठीच वापरलेली आहे, बारीक खिसणीचा वापर केलेला नाही आहे. पाहू शकता हे असं खिस पडलेला आहे गाजराचा. एकदम चांगलं असं हे गाजरचा हलवामध्ये छान टेस्टी पण बनतो. असा गाजर खाताना हलवा चांगला लागतो. तुम्ही चॉपरने पण चॉप करू शकता, ते पण चांगलं होतं. आणि आता इथं मी तयार आहे सगळं खिसून. हेच थोडंसं मेहनतीचं काम होतं गाजर खिसण्याचं. बाकी आपल्याला हलवा करताना जास्ती टाईम नाही लागत, खिसण्यासाठीच थोडा जास्त वेळ लागतो. आणि आता ह्या पॅनमध्ये मी 2 मोठे चमचे होईल एवढं तूप घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा गाजर किसलेला आणि चांगलं याला परतून घ्यायचं आहे 1-5 मिनटापर्यंत. लो फ्लेमच ठेवायचं आहे जेणेकरून असं गाजर हे करपू नये आणि तो एकसारखं असं हलवत राहायचं आहे आणि चांगलं हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे गाजर. आणि याच्यामध्ये ऑलरेडी थोडं मॉइश्चर असतंच, त्यामुळे इतकं काय लगेच आपला गाजर काय फ्राय करताना करपत नाही. आणि आता हे 1-5 मिनटं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे तुपामध्ये. जी पारंपरिक पद्धत आहे त्याच्याप्रमाणेच मी रेग्युलर करत आहे. नवीन पद्धतीनं जे शॉर्टकट आहेत उकडून वगैरे घेतात तशा पद्धतीनं मी हे केलेलं नाही आहे. आणि इथं 1 वाटी होईल एवढं दूध घेतलेलं आहे. साधारण 100 ml आहे हे. आणि त्याच्यामध्ये थोडं टेस्टसाठी फ्लेवरसाठी मी केशरसुद्धा ॲड केलेलं आहे. आपल्याला कोणताही इथं फूड कलर यूज करायचं नाही आहे. हे गाजर ऑलरेडी रेडच आहेत केशरी कलरचे. आणि ह्याच्यामध्ये वेलदोडे पावडर मी घातलेले आहे. 7-8 वेलदोडे बारीक केलेले आहेत. जितकं जास्त वेलदोडे घालात तेवढी छान टेस्ट हे गाजरचा हलवा होतो. आणि ह्याच्यामध्ये 1 बाउल होईल एवढं दूध आहे 100 ml. आणि ह्याच्यामध्ये 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. दूध हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी चालेल, पण दूध घातल्यामुळे एक चांगलं छान टेस्ट येते ह्या गाजरच्या हलव्याला. आणि याच्यामध्ये 100 ग्रॅम होईल एवढी साखर ॲड केलेली आहे. आपल्याला तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही साखर जास्त पण घालू शकता. ज्यांना जास्ती गोड हवा असेल तर जास्त साखर घालू शकता तुम्ही. आणि हे चांगलं 10-15 मिनटं चांगलं शिजू द्यायचं आहे लो फ्लेमवरतीच. आणि मध्ये मध्ये थोडंसं गाजरचा हलवा आता दूध आणि साखर घातल्यामुळे पाहू शकता थोडंसं पाणी सुटलेलं आहे, चांगलंच पातळ झालेलं आहे हे गाजरचा हलवा. आणि असाच आपल्याला लो फ्लेमवरतीच 15 ते 20 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आणि ओपनच ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये थोडं हलवत राहायचं आहे, नाहीतर ह्याच्यामध्ये खाली चिटकण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे. आणि वरतून मी काजू आणि बदाम
हे बारीक करून घातलेले आहेत, छोटे छोटे तुकडे केलेले आहेत कट करून. आणि याच्यामध्ये हा खवा घातलेला आहे. एक 50 ग्रॅम खवा घातलेला आहे. 1 किलो गाजरचा हलवा केलात तर तुम्ही 100 ग्रॅम खवा घाला. खवा घातल्यामुळे एक चांगलं बाइंडिंग येतं, एक छान असं गाजरच्या हलवाला टेक्स्चर चांगलं येतं. त्याच्यासाठी मी इथं खवा यूज केलेला आहे. आणि आता हे मी असंच ठेवून देणार आहे लो फ्लेमवरती. आणि पाहू शकता एकदम छान असा टेक्स्चर आलेला आहे गाजरच्या हलव्याला. पूर्ण ह्याच्यातलं मॉइश्चर निघून गेलेलं आहे. पूर्ण गेलेलं नाही आहे, कोरडं झालेलं नाही आहे, पण थोडंफार आहे. चांगलं घट्ट होऊन आलेलं आहे, चांगलं टेक्स्चर आलेलं आहे हलव्याला. आणि हा आपण तुम्ही स्टोअर 1 आठवडा आपण फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता तुम्ही आणि खाऊ शकता 1-8-10 दिवस. हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओज तुम्ही शेअर करत नसाल तर नक्की शेअर करा. माझे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.